गुड मॉर्निंग लोखंडे सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कुलकर्णी बाई. कशात? ठीक. अंजली आज खूप खुशीत दिसतेस. आज काय विशेष? नाही नाही, विशेष काही नाही, नेहमीच. अंजली जरा चल की काम आहे माझं. ये. काय ग, काय झालंय तुला सकाळपासून? लई खुश दिसायला लागलीस की. 5 मार्च 2017. 5 मार्च 2017 म्हणजे अगं तुझ्या राणादाशी माझं लग्न ठरलंय. काय? काय झालं का? नाही अंजू, काय सांगते सगळं तू? लई आनंद व्हायला लागलाय बघ मला. मी एक काम करते, उद्याच जाते कोल्हापूरला आणि 2 मस्तपैकी ड्रेस घेऊन येते तुझ्या लग्नात घालायसाठी. हे तुझ्या हातावर मेहंदी मीच काढणार बर का. माझा मेहंदीचा कोर्स पण झालाय. तुझ्या हातावर मेहंदी मीच काढणार बर का. लई भारी मेहंदी काढणार बघ. एवढी भारी तयारी करायची ना आपण लग्नाची. काय चाललंय? हा, वर्ग नाही तुम्हाला? कसली तयारी? 5 मार्च 2017 5 मार्च म्हणजे? म्हणजे सर 5 मार्चला अंजूचं लग्न आहे. मग मी काय करू? नाच? यांच्या लग्नाचा आणि शाळेचा काय संबंध? इथं नियम पाळा. शिस्त म्हणजे शिस्त. आरडाओरडा करताय. सर, अंजलीचं लग्न कुणाबरोबर आहे माहितीये का तुम्हाला? अहो कुणाबरोबर का असे ना, या शाळेचा आणि यांच्या लग्नाचा काहीही संबंध नाही. त्यांचं लग्न आहे, त्यांचं त्या ठरवतील काय करायचं ते. अंजलीचं लग्न रानादा संकट होणार आहे. कुणाबरोबर म्हणालात? आपल्या गावचे सुपुत्र, प्रसिद्ध पैलवान रणविजय गायकवाड, म्हणजे आपले रानादा बरोबर होणार आहे आपल्या अंजलीचं लग्न. राणा दादा बरोबर अंजलीबाईंचं लग्न? जाऊ द्या, शाळेशी काय संबंध आहे त्याचा, नाही का? अहो नाही कसा आहे ना, आपल्या शाळेचं लग्न आहे. शाळेच्या घरचं लग्न आहे. माझ्या घरचं लग्न आहे. अंजलीबाई, अहो काही चुकलं माकलं असलं तर या महाजनांना मोठ्या मनानं माफ करा. हो, पण ते लई घाबरल्यागत वाटते बघा. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मी आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. लग्नानंतरही तुम्ही अजिबात बदलणार नाही. मी बदलूच देणार नाही ना तुम्हाला. आणि तसंच काही वाटलं ना तर मला बिनधास्त सांग. तसं नाही, आपण ती समधी माणसं. दोस्तीचं प्रेम चांगलं होतं असंच वाटायला लागले मला. ते तर आहेच आणि राहणार. आपण सगळ्यात आधी मित्र होतो आणि लग्नानंतरही आपण मित्रच राहू. चालेल ना तुम्हाला? चाल नाही, अहो धावतंय की. घेते. जीव झाला येडा पिसा यो हरपून देहा
नमस्कार रामराव. अहो 5 मार्च लग्नाची तारीख म्हणल्यानंतर आतापासून एक एक काम मार्गी लावा पाहिजे का नको? अहो आमच्याकडचा आणि मुलीकडचा बस्ता एक साधा बांधायचा आहे. तेव्हा तुमच्या दुकानातली जेवढी भारी कापड आहे तेवढी घेऊन वाड्यावर या. होय होय. अहो आमच्या रानाच्या लग्नाचा बस्ता एकदम भारी व्हायला पाहिजे. या मग तुम्ही. होय ठेवतो. आबा त्या रामरावाकडे कशाला बांधल्यास बसता? अरे आपण बेळगावला जाऊन मस्तपैकी बस्ता बांधू. अरे तिथला एक मोठा डीलर आपल्या ओळखीचा आहे. अरे मी म्हणल्यावर नेम्या किमतीत कापड देते तू. तुला किमतीची काळजी कोणी करायला सांगितली र? आमचं आम्ही बघतो. घ्या, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं ना. आबा असं आम्ही आमचं म्हणू नकोस र. काळजाला घर पडतात. मी बी तुमच्यातलाच नाही ना. सुनबाई जरा इकडे या. काय मामांजी? सुनबाई बस त्याचं सांगितलंय आम्ही. रामराव अख्खं दुकान घेऊन येतो म्हणलाय. पण कधी यायचं तेवढं तुम्ही सांगा. आता आम्ही काय सांगणार मामांजी? आम्हासनी काय कळतंय बरं त्यातलं? इथं घरातले समदेत समद ठरवायलेत. मग मग आमचं कशा पायी मध्ये मध्ये टुमणं? सुनबाई काय झालंय? नाही कुठं काय काय नाही. काय मनात असेल ते बोलून टाका, मन मोकळं होते. मामांजी याद्या करताना समजा घोटाळा काकासाहेबांमुळे झाला. पण खापर मात्र आमच्याच माथ्यावर फुटलं. तुम्ही खरं तर समधी जबाबदारी आमच्याकडे दिलती का नाही? पण काकासाहेबांनी आम्हाला काही बोलूच दिलं नाही हो. चुकलंच बघा आमचं. आम्हाला जबाबदारी नीट सांभाळता आली नाही. जाऊ द्या, आता समजा व्यवस्थित झालंय ना. आम्हाला तुमच्यावर अजून एक जबाबदारी द्यायची. आपल्या घरात समद्यात जबाबदार आणि जाणत्यात तुम्हीच आहात. म्हणून आम्हाला वाटतं की ते काम बी तुम्हीच करावं. कोणती जबाबदारी आहे मामांजी? रानाच्या पत्रिका तुम्ही स्वतः जातीने उभं राहून मजकूर तयार करून घ्या. चालतंय, आम्ही ही जबाबदारी नीट पार पाडू. सगळ्या पाहुण्यारावळ्यांची यादी बनवायला घ्या. तुमच्या माहेरकडची माणसं, गावातली लोक आणि कारखान्यावर समध्या पत्रिका वेळेत पोहोचल्या पाहिजेत. या सूरज या, याला घ्या मदतीला. ए तू का नाराज आहेस? मी कशाला नाराज हो? नाही होय, मग ठीक आहे. ते कारखान्यावर एक चक्कर मारायची म्हणतोय. असं होय, जाऊ जाऊ. ए तू पण जा रे. होय. सुनबाई हे पैसे. कोल्हापूरला घेऊन चल, तुझ्या लग्नात वाजवायला एक ताशा आणायचा आहे. अरे आता नको. हॅलो. हा राणाजी, जरा घोळ झाला. कसला? लग्नासाठी म्हणून आमचे बरेचसे पाहुणे इकडे आले होते. त्यांच्याकरता म्हणून आम्ही एक गाडी ठरवली होती, पण त्याचा ड्रायव्हर आता फोन. कोल्हापूरला? तुम्ही थांबा, मी आलोच. अर्जंट काम आहे. हा मी येतो. काय र, आम्ही चल म्हटल्यावर लगेच काम आहेत म्हटलास, आणि आता वहिनी चल म्हटल्यावर लगेच चाललायस की.